आम्हाला ज्या गोष्टी आजवर खुपल्या किंवा लोकांना ज्या गोष्टी खुपल्या त्या ह्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी फक्त करणार आहे. पाडगावकर, तुमच्या वात्रटिका, बोलगाणी ह्या गोष्टी आजही खूप लोकप्रिय आहेत, लोकांनी खूप प्रेम केलं. पण पाडगावकरांची गंभीर कविता जी आहे ती मात्र विनोदी तुमच्या सादरीकरणाच्या माध्यमातून कायम तुम्ही ज्या प्रकारे सादर करण्याकडे तुमचा कल होता, तर त्यामध्ये ती थोडीशी दुर्लक्षित राहिली अशी लोकांची तक्रार आहे. मी सादर करण्याच्या सगळ्या कविता म्हणतो. आता वात्रटिका माझ्या गंमत होती, पण नंतर मी वात्रटिका सादर करण्याचं सोडून दिलं. कारण शेवटी असं आहे की नुसती गंमत करून लोकांना हसवण्यात काय खरं नाही. कुठेतरी आयुष्याला स्पर्श करता आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्या ज्या तुम्ही अशा सटायर किंवा अशा तऱ्हेच्या कविता म्हणता त्यामध्ये माझं एक चिंतन असतं त्याच्या मागे, असं मला वाटतं. निदान आता तुम्हाला काय वाटतंय? नाही, आहे चिंतन असतं, पण तुम्ही त्या सादर नाही केल्या कधी. फार उलट आहे, मी गंभीर कविता सादर करतो. मी वात्रटिका वगैरे सहसा माझ्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात वाचत नाही, सहसा नाही वाचत. तुमच्या हातात कुठलं पुस्तक आहे आता? उदास बोध. एखादी कविता ऐकवा ना. मी जी कविता वाचतो त्याचं नाव आहे होय बा प्रशस्ती नामसमास. तुम्हाला या जगात जर मोठं व्हायचं असेल, विशेषतः राजकारणात, तर तुम्हाला उत्तम होयबा होता आलं पाहिजे. ज्याला पुढे यायचं असेल राजकारणात त्यांनी काय करावं? नेत्याने, म्हणजे नेता कसा? मूर्ख होय बा मेळवावे, आपुले भोवती खेळवावे आणि बुद्धिमंताशी दूर ठेवावे 10 मैल. होयबांची मिळता निष्ठा, सत्ता कारणी वाढे प्रतिष्ठा, हा नेतृत्व गुण श्रेष्ठा पाहिजेल. ढुंगणासी फोडू झाला, नेता अवघडून चालला. अनुयायांनी धडा घेतला, तैसेची चालण्या. होय बा अनुयायी असता, सभेसी गर्दीची नको चिंता. लॉऱ्या भरोनिया जनता होती ती मैदानी. होय बा गल्लीत असावे, होय बा दिल्लीत असावे, होय बा किल्लीत असावे गुप्त धनाच्या. ऐसे टिपून कार्य करते, निवडणुकीत त्यांनाची द्यावी तिकिटे, त्यांच्या खिशातील पाकिटे जाड करावी. त्यांचे खांद्यावरी पाय ठेवून चढणे हाची उपाय. तेणे सत्तेची दाट साय सदा मिळे. होयबांशी गाजर दाखवावे, कधी सत्तामध्ये चाखवावे, मग कोणावरही भुंकवावे कौशल्य ऐसे. आपण धावता ते म्हणजे अनुयायी, आपण धावता ती धावती, आपण चिडता ते चावती, देणगी घेऊ नाही पावती कधी न देती. जो होयबावरी विसंबला, त्या नेत्याचाचे कार्यभाग साधला. जो होयबावरी विसंबला, त्या नेत्याचाचे कार्यभाग साधला. नेता जरी का पादला, होयबा सुगंधू बने. इतिश्री उदास बोधे, कवी जनता संवादे, होयबा प्रशस्ती नाम समास. देवकाका, तुमच्याबद्दलच्या खुपणाऱ्या गोष्टींकडे येताना स्वच्छ उच्चारांचा आग्रह आणि शिस्त यामुळे देवांचं गाणं एका चौकटीत अडकलं असं नाही का वाटत? आपण स्वच्छ उच्चार जितकं स्वच्छ करतो तेवढं ते अडकत नाही, आणखी फुलत असतं नेहमी. आणि मुळात सौंदर्याच्या आधी स्वच्छता पाहिजे. लिपस्टिक लावायची असेल तर आधी तोंड तरी धुतलं पाहिजे ना. तर जाऊ नको, खोटं कशाला जाऊ नको म्हणणं सरळ, त्याशिवाय कोण जाईल? तू जाऊ नको गाणं चांगलं असेल तर परत येईल जाणारा मनुष्य, त्याला जाऊ नको म्हणताय तुम्ही त्या पद्धतीने म्हणा ना मग. आणि स्वच्छता अंगिक पण पाहिजे. असं करून सिद्ध होत नाही काय.
तू जाऊ नको असं म्हणायची हिंमत असेल तर म्हणा, तू जाऊ नको हे खोटं वाटतं. तिथेही स्वच्छता पाहिजे की जाऊ नको म्हणजे खरंच जाऊ नको, ये म्हणजे ये. यांचे ये पण असंच आणि जा पण असंच. आंगिक अभिनय सुद्धा कवितेतला जो भाव आहे तो दाखवणारा पाहिजे. आणि भावाचं उघड रूप म्हणजे त्याचं स्वच्छ उच्चारण आहे. ते जा म्हणजे जा, जा काय म्हणाला तो परत येईल पुढे. म्हणून स्वच्छता, आणि स्वच्छता ही सौंदर्याची पहिली पायरी आहे. वा, नक्कीच. अजून एक आरोप वजा लाडिक तक्रार आहे की हे गाणं, हे यशवंत देवांचं गाणं, हे चटकन बऱ्याच वेळेला ओळखू येतं. तर हे अपयश म्हणायचं का देवाची कृपा? नाही, ओळखणे याचा अर्थ मी असं समजतो की त्यांनी इतर अनेक लोकांची गाणी ऐकलीत आणि ती अॅनालिटिकली ऐकलेली आहेत. त्यात हे वेगळे दिसतात, त्यांना खरोखर सलाम करायला पाहिजे. हे वेगळं दिसतंय, मी वेगळा पडतोय याचं काय मला फारसे नाही. देवांचंच वाटलं पाहिजे. अवधूत गुप्तेच दिसले पाहिजे. तेव्हा ते जे तसं आहे ते व्यक्तित्वाचा तो गुण येतो आणि तो माझ्या गाण्यामध्येही येतो. जे काही चिंतन विचार केला असेल तो ते माझ्या त्या क्रिएशनमध्येच येतो आणि तो त्यांना कळतो, हे विशेष आहे ना. वेळ झालेली आहे ती म्हणजे आता पॅरडी सॉंगची. तर आजचं जे गाणं आहे त्याच्या तुमच्या दोघांवरती एक पॅरडीच्या 2 ओळी नक्कीच आमच्या रायटरने लिहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर मात्र तुम्ही लिहिलेलं एक पॅरडी सॉंग किंवा तुम्ही लिहिलेले एक विडंबन ते इथे सादर करणार आहेत. तर बघा कसं काय वाटतंय ते. अशी माणसे येती, अशी माणसे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती. सप्तसुरांची रंगत संगत, सप्तसुरांची रंगत संगत, शब्दसुरांची नाती, अशी माणसे येती. चौपाटीच्या बाकावरती फिरून बघितले तुला, या जन्मातच वचन विसरलीस, काय म्हणावे तुला. चौपाटीच्या बाकावरती फिरून बघितले तुला. कसं काय वाटलं गाणं? छान छान. असं मला वाटलं चौपाटीवर म्हणजे पुढे असं म्हणणार की तुझ्या संगती गेला वेळ, दोघांनीही खाल्ली भेळ. या ओळी तुम्ही लिहिलेल्या आहेत ना? चौपाटीच्या बाकावर. शंकर वैद्यांची मूळ चाल स्वरगंगेच्या काठावरती. ती कुठलं आणायची? चौपाटीवरती. तुम्ही असं बिंदास सगळ्या कवितांच्या विडंबना केली, कधी कोणाला खुपलं नाही का? कोणी फोन केला काय देव तुम्ही काय? छान, त्यांना आवडलंय. तिथे कॉमेडी त्यातला जो भाग आहे त्यांना आवडलं. आता माझे जीवन गाणे, माझे ध्येयच खाणे. आता इकडे खातो तिकडे खातो, टेबलाच्या खालून घेतो, म्हणजे लाच खाणे वगैरे. काहीतरी मला असं सुचतं नेहमी. देव देवाऱ्यात नाही, तिथे लोकप्रिय गाणं आहे. मी लिहिलंय चोर. चोर पहाऱ्यात नाही, चोर नाही चावडीत, चोर शोधायासी जाता, चोर तुमच्यात माझ्यात, चोर पहाऱ्यात नाही. दूध पाण्यात मिसळी, लोणी चरबीत घुसळी, जिथे माती सिमेंटात, तिथे चोर कंत्राटात, चोर पहाऱ्यात नाही. चोर माजोऱ्यांचा त्राता, त्याशी म्हणतो आम्ही नेता, बसे खुर्ची सांभाळीत, बसे खुर्ची सांभाळीत, गेला देश जरी खड्ड्यात, चोर पहाऱ्यात नाही. शेवटी आहे
चोर न्यायाची जिरवितो, वर ऐटीने मिरवितो, नित्य अंधारी नादत, काळ्या पैशाच्या रूपात, चोर पाऱ्यात नाही. वा वा. आणि खरं म्हणजे त्याला कारण हेच, त्यांच्या वात्रटिका सुद्धा मला सुचतात. एक छोटीशी आहे. एक होती नकटी, तिच्या लग्नात व्यत्यय आला. एक होती न कटी, त्याला म्हणत मारडाला. अशी पुष्कळ गमती मला आवडतात त्या. खूप छान. आणि मला सगळ्या प्रकारचं वात्रटिका हा शब्दच मी निर्माण केलेला आहे. 56 साली मी वात्रटिका पहिल्यांदा लिहिल्या. बरोबर. त्याचंच पुस्तक झालं ते. अरे वा. माझं आता आठवलं, करवली नावाची त्यावेळची वाचा. एक होती करवली, ती लग्नात हरवली. तिच्या आईने केले तांडव, पालथा घातला सगळा मांडव, इतक्या गोंधळात नवऱ्याने हौस आपली पुरवली. अरे वा.